ए थांबा ए नंदीवाली ए हरियावाली ए खळवाली ए थांबा आता लगेच मुर्गा बाबा आता लगेच बघ बा आता तुझे समजून घातले पाहिजे ए बाबा रे अरे तुला आंबे खायचे होते ना त्या गावात सगळे येते त्या गावात तुला आंबे दिले असते आता पण आंबे शिकलो रे तरी सुद्धा तुझ्या जीवासाठी मी पूर्ण चौकशी करतो ए पूर्ण ए कुणाला आंबे का आंबे तुझ्याकडे 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 का हा मी आंबे ठेवले ते दोन माझा पण ते लई दिवस झाले ठेवून नाही जोडून गेले पा अगं बाई एखादा असं बघता अगं नाही ना फेकून दिले नाही ए बाबा रे तुझ्या जीवासाठी सगळ्यात पूर्ण चौकशी केलं का पूर्ण आंबे नाही माझ्याकडे आहे माझ्याकडे 2 आंबे आहेत त्याला दिले असते पण त्याला झाला जास्त घोटाळा ते काय झाले दाबून दाबून पाया गेल्या सरकून आज त्याच्या साली काळ्या पडल्या आता हे मोकळं कसं पाठावा ए तुझं काम करतो का तू माझ्या खोपड्याची भाग खातो का थांब म्हणतोय थांब काम म्हणाला का तुझ्या म्हाताऱ्यांचं नाही तू रे का थांबायला लागलास म्हणजे मला तो ओळख नाही तर आता तुला खाला तो कपडा पाठी बोल रे कपा 6 महिने तुला नेट खुला होता कशाला कामात हाताला ग कोण रे बाबा फक्त मीच तो उतर्या ए अगं ते आहे मी देव हो कोणता कपिल देऊ तुला खापा म्हणले नकरा देऊ ताण देऊ वास देऊ आम्ही देऊ दाणे देऊ तुम्हा देऊ हुल हुल लोकांचं बाळाचं गुबट राजा कोण ग दारूवाला दारूवाला मला उठायचं तर मी बट्ट्याच्या पैसे पडून असायचा नंद नंदला मुलं किती ग मुलं नाही ज्यांना गाजर लावलं हे तो कुठं कसं गाजर काय दोन माझं रे काही नाव तर माहिती आहेस मग नाव किती मार घातलीस कोण नाव आहे ते श्रीकृष्ण समोर बाहेर दर्शन घ्या हो सगळे इकडे झाले माझ्या पूर्ण कोणाकडून द्यायचं तरी तू तापलो मी तुझ्या म्हणतो तुझ्या मला काहीतरी माहिती सांगता पडत होते असं का माझं रे सर्व मुली प्रथम आजोबा भाऊ काय करा तोंड जोडा बाजूला खाली घर सांगते जोडले का आता डोलला का बघू आता ते करू सुरुवात त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्याकडे असं ढिला पडशील कशाला सुरुवात करता मूर्तीला आपली माहिती सांगितलं ग एका वाटलं गेलो बा म्हणलं का त्या सांग लवकर तुझी माहिती हे कोण कोण आहे याची पूर्ण माहिती घ्या त्याशिवाय याला मी सोडायचं नाही काय दिवस झरडी काय दिवस आहे मी जायचे धाका एक लागतोय आहे माहिती पटली ओळख जेव्हा नाही देवा तरी बोंबल देवा पण झाली पटली काय ना भक्ती करा आणि मार्ग मोकळा करून घ्या तुमचं बाळ कामा दाखवा म्हणजे बाळू बघायचं तर मग कोणत्या मला चला कसा म्हटले माझे विचार चालले हे आपल्याला चालले यात्रा भरतो मला आपल्या तुला सामने आपल्या काका मित्र किरण बळीनगरकर पैसे आहे त्याला तुम्ही बोल घेतो किरण बळीनगरकर राम राम एकदम मस्त काय चालले बदल लोक बी भेटले काय झालं म्हणजे काय पाऊस पडला पाणी पाण्यात गेलं बरोबर
आला तर लोक काय सुधारले नाही. बरोबर आहे. मोकार पाणी गावाला. हा. बरोबर काय पाणी यायला काय आहे का नाही. माणूस हात पितो कोणाला काय काय नाद लागेल सांगता येत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? कोणाला देवाली करतात काका मंदिर ठरवते काय काय तो कोणाला काय काय देवाला कोणाला देवाली करतात कोणाला दारू करतात माहित का बे? आणि लेकराला दारू पाहिजे. आपलं नाव हात पाहिजे पण मापच पाहिजे का प्रपंच वाटून आहे का नाही. बरोबर आहे. कोणाला दारू करतात दारू करा. कोणाला हे करतात शेती झाली नालाय का खुरप उलट झाले का ते. सवत काय सवत आहे. बरं झालं काय उलट आपला कोणाला शेती करतात शेती झाला. या नालायका मला दुसरा नाद लागला या मला केल्या काय नाही काय नाही घोडं रेस मला त्याच्यातले मोठा पैसा आहे. आणि पैसा माझा शिकत चालू आहे म्हणायचा. मोठा पैसा आहे काय? काय? लाख रुपयाचं बोलं घेतलं ते बोलं घेतली काय तर सोडून मला देऊन राहायला लागलं. म्हणजे घोडा फिरलं म्हणजे कुठलं बोलत उचललं बोलत नाव खऱ्यात मजवर डॉक्टर साहेब म्हणे चेक करा गाड्या ठेवून पळायला लागले. डॉक्टर साहेब त्याला आत घातला चेक केलं 3,500 रुपयाने 250-500 खाता बाबा बाबा म्हणजे भागतो कोणाला पळायच्या आता बोलायची. हा मग आता लढी मध्ये गोळे घेऊन या लावून इकडं पळत कोण असेल उलट झाली ते चालू कशी नाही चालू झाली नेहमीप्रमाणे माझं गोळं मागं राहिलं सवयीचा परिणाम. आहे बरं मोठे सारखं झालं माझ्या लक्षात आलं सकाळी आपण डॉक्टरकडे गेलो डॉक्टर 3,500 रुपये दिल्या 250 गोळी वाटली मला पाहिजे तू बोल हे घोडा काय मग आज त्याच्या स्पीड न पडत असेल. काय सांगतो तुला असं गोळं पाळ आता बरं नाही तिकडं का बरं ती खरं? आहे का नाही जशी जशी त्या गोळीची पावर कमी होईल तसा तसा गोळा माझा अरे, अरे, अरे. लाथा झाला लागला लाथा. याच्यावर अरे, कसं बाबा? पाय टाकायला लागला काय म्हणलं गोळं रे सांगतो परत 500 पावर काढली बाहेर. सगळं जागा चेंज करायची आता तोंडाने फरक नाही पडला वड्याच्या फुटवर कोण केलं? हे डोंगर असं. दारू. तू बोल हे घोडा काय मग 500च्या स्पीड न पडत असेल. कोणी संध्याकाळी नको बोलायला. काय तुला पुढे पळतंय का? आता काय सांगायचं तुला? आता बोल रे तिकडे. तुला तर मोठा problem. आता कसला प्रॉब्लेम? मीच बोलायला बोललो. तिच्या आईला कुठं ना पण तिकडे कुठं गेला रे? तू सगळ्यात केला म्हणलं खाला. आणि खालीवाला स्वतः ना बोललो. पाय 17.5 वाजले बोलले. तुला तिकडे राहिले ते आता. रात्रीला राहिला. डोकं फिरलं. मी सांगायचं नाही. मित्रामध्ये तिथं जाऊ दे इकडे. अरे तो नाकाने लाव तिकडे ते. अरे पावती कोणी? काढली बाहेर. माझ्या रुग्णात तू बरेच आपण बोल. तुझ्या मायचा वनवशी कोणाचा मारला तुझ्या? काही सांगायला नाही आम्ही कुठे नाही बोलत. तुम्हाला काय कळतं? गावात इथं जाण्यापेक्षा मित्रमंडळी इथं जाण्यापेक्षा तुम्हाला तर होऊ दे ना. आणि एक दिन घरी शिकल. मला कसं बोलू? यात्रा लावायची. चालत गाडी का? 5-6 मित्र. किशोर बाबा लावतो. किशोर. काय चाललंय बरे सगळ्यांना मध्ये तुमच्या हातावर माझे बरेच आपले गावचारी येतात यात्री म्हणजे काय तुम्हाला पाहिजे. काय करायचं त्याला तो पैसा पैसा त्याला होता त्याची माणूस मला आपल्याला सर्व तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत किती दोन चित्रपट बापीर वाटी गावकर आता जगात चला गेल्या 2-4 वर्षापूर्वी एक अल्बम गाजला त्यांचा नागोटी ते सगळ्यांकडे जातो तुझा जगा काय झाला त्यांचं कसं बदल आहे वा 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 किशोर तरी मी काय करतोय तुझी बायको झाडं घालून मिळते का? माझी बायको झालं घालतोय ते नालाय घरी आराम करा. मार याला मार. आणि तो माझ्या उतर याला उतर. लाज वाटते तुला काही. आम्ही मला नाही बोलून घेतला. तुझा मग तिथं बायको झाडा घातली आता. आता त्याला घालीत नाही. मग रे नुसता पेपरवर फिरती. मला माहिती ती काय करते मग. दाजी दाजी कोणाचं काय म्हणावं नका. मला असं म्हणायचंय कुंडलीचे भाव वाढते कसे? ते पंजाब देश माझी बाई इतकी घरी नाही. अरे हारा करलो मी तुम्हाला नितीन कुमार बद्दल सांगतोय फेसबुकला त्यांचे हजारो फ्रेंड इंटरनेटवर त्यांचे व्हिडिओ करायला बघितले त्यांचे फोटो सुद्धा बघायला मिळतात नाही एवढे 2-4 महिन्यानंतर त्यांचा नवीन पिक्चर रिलीज होतोय ताकुरी हे आवाज येतो बोलून घेतो. यावर
कृष्ण घोष मिळाला तुला आता कोरोना होणार नाही गाण्याचं बोल कळलं होतं बाजारात डोळ्याचा ठेवलेलं मनात तुम्हाला ठेवलेलं आमचं चिराग प्रिय तुम्हीच आई कोण कोण माझ्या मित्रांनो सांगलं कोण अहो मी नाही माझं हे सर्व बसलेलं रक्षित अहो तुम्हीच आमची मालक आहात आणि तुम्हीच आमचं दैवत आहे बरोबर आहे अरे बाबा तुझ्या आई कोणाकडे माझ्या हातात तुझी आणि तुझ्या भावाची घराची प्रत्येक वर्ष वाटली घेतली म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी का तुझ्या पाशी असं म्हणतोय मी असं म्हणजे तुझ्या आई तूच जेवायला एवढं काही टेन्शन घेतलं माझे तुझी भाई कुठे घरी ग्रामपंचायत गावात किती पापी वाचल्याचा हरामखोर अरे भाई कोणाकडे म्हणजे सगळ्या तुला बाहेर आणले होते रे म्हणून म्हणलं बाहेर कसं असले सासरे सासरे तुला काय वाटलं मला काय नाही वाटत. कसं म्हणते एक नंबर तुझा बाप ह्याच्या आई कशी अरे तुझा बाप ह्याच्या आई म्हणजे तुझ्या बापाने ह्याच्या आईला गुरु भाई मानली तुम्हाला काय वाटलं आता खंडन कोरोनामध्ये मेले आता काय तू काय लायकीच आहे ते मला चांगलं माहिती तू माझ्या घराकडे बसतो पाहिजे मी काय बोललोय खरं काय बोलायचं बाकी नाही का? मला असं काय बोललो काय राहून शिकाल? पण मला आठवण करून दिली मला यायला उशीर काय झाला आणि मी तुझं सगळ्या मध्ये काय उडान टप्पू मारून नाही मुंबईला कामाला लागलं मुंबईला आणि तुम्हाला मुंबई कळत नाही तुला कळत नाही तुझा माणसात ठेवले हल्ला तुझ्या मुंबई काय झालं पुन्हा कशा मुंबई करताय सकाळी संडासला गेल्यावर नाही का आपली पेमेंटची बघत होतो ती मुंबई नाही राहायचा अरे भाडं लागलं ना काही मुंबई मुंबई तरी मी दोन महिने कामाला लागलो त्यानंतर माझ्या आई वडिलांचं मला पत्र आलं कानावर उडलं पत्र आता पोस्ट काढ या काय खेळायची माणसं तुम्ही बसून हागणारी नाही सगळी माणसं बसून हागतात नाही का तुमचा फरक पडला कळतंय का? मग त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं मी ताबडतोब तो घरी निघून आम्ही तुझं लग्न ठरवलंय अरे वा म्हणलं माझ्या आई वडिलाला माझ्या लग्नाच्या आठवण तर आली कुमार तुमच्याकडे जातात नाही मला ती आम्हाला सोड झाल्या तुझं राहिलं नाही कसं याचं लग्न व्हायला याचा हातावर चालू आहे जेवण खाणं कसे गेले एकच होते मग ते पत्र वाचलं मला आनंद वाटला पहिले गाडी एक्स्ट्रा वाचला घरी निघून आलो बायकोला मला पसंत केलं मी माझ्या बायकोला पसंत केलं साखर पडा झाला आवडला की 2 दिवसाने लागणारी झालं आता वेळ कुठली आली स्वागताची जास्त पडल्यामुळे असं व्हायला लागलं असं उमरे हे सुहागरात म्हणजे काय रे स्वागत माहिती तुला स्वागत माहिती आहे कधी साजरी करता हे बी माहिती नाही. अरे सुहागरात कधी साजरी करता नारळी पौर्णिमेच्या दिवशी काय मला तुम्हाला स्वागत माहित आहे पहिले तुला स्वागत माहित आहे आणि त्या दिवशी नाही का मी तुला उत्साहामध्ये हो केलं होतं स्वागत उमरे लेवल पहिला नंबर या पकडायचा तुझ्या आईला म्हणजे माझ्या सुरुवात करायची
थांबला होता म्हणे. मग बायको माझे खटार वाट बघत होती. मी माझ्या बायको कशी गेलो बायकोला म्हणलं मनीषा ए मनीषा पाहुणे चालू गेलो. मला म्हणू तू माझ्यापासून असेल माझ्या जवळ जवळ आपण दोघांचा प्रेम करायचा. माझी बायको मला काही म्हणते काय रे म्हणजे प्रेम कशा मला खाते म्हणलं हिला प्रेमात तरी माहित तिला तरी काय म्हणायचं ती तुम्ही पहिलं लग्न असेल सर्विस कुठे आली माझ्याकडे काय व्हायला पहिलं सुद्धा होतं ना बरं म्हणून म्हणे तुला प्रेमात माहित नाही मी तुला सांगतो प्रेम कशाला म्हणते लाईट वगैरे मी लागलो माझ्या सगळं उदाहरण आंघोळ केली. मी माझ्या बायको बशी गेलो. बायकोला म्हणायचं ए म्हणे कसं काय वाटलं तुला रात्रीचं प्रेम आणि माझी बायको मला कशी म्हणते आता हे म्हणायचं बाई प्रेम असलं प्रेम तरी कुणा माझं प्रिंटवर वाच करत होती. लाज वाटते काय आराम करा माझ्या भागातून मला मागणी आता मी पण काय करतो आता गावाची घरी इथं चालू नाशिकची मनीषा नाशिकची मनीषा आई नक्की नक्की तुला आईला माय खाऊच्या खाऊन खाऊन म्हणते तरी मला मला धरणं कप खाऊ बघायला माझं हे सगळं सपनात घडलं होतं. अरे मित्र म्हणता येत नाही आपल्या गावचे कार्यक्रम चांगला पाहिजे आणि सगळ्यांचं भरपूर करून आणि मनोरंजन झालं पाहिजे. संजू मध्ये भरे अरे दिवाळी यात्रे मुक्कामी होता तमाशा आहे सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजयीचा तमाशा अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजयीचा नंबर 1 तमाशा सर्वांचा चाहता तमाशा तेजगार तमाशा सातारा जिल्ह्याचा तमाशा म्हणजे